एक महत्त्वाचा या वर्षीचा मालमत्तेचा रेडी रेकनर हा दर घोषित करण्याचा कालचा दिवस होता. आमच्या IGR टीमने, आमचे से बिनवडे जे IGR आहेत या टीमने अत्यंत मेहनतीने आणि पारदर्शीपणे या वर्षीचा 25-26 चा जो रेडी रेकनर रेट होता तो 26-27 मध्ये कुठलीही दरवाढ न करता हा कायम केलेला आहे. तसा जर आपण विचार केला तर 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. 2-3 गोष्टी पुन्हा आम्ही ॲडिशन केल्या आहे की जे DP प्लान तयार झाले आहेत मधल्या काळात, DP प्लान झाल्यानंतर त्या भागाचा दर हा जाहीर नसतो. 25-26चा दर जोडून आम्ही या DP प्लानच्या एरियामध्ये तोच वार्षिक मूल्यदर 25-26चा लागू केला आहे. मंजूर प्रादेशिक जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून काही फेरबदल झाले आहेत, त्यामध्ये आम्ही हाच रेट ठेवलेला आहे मागच्या वर्षीचा. सोबत काही त्या ठिकाणी गहाण मिळकती आहे, गावे आहे, जे आम्ही आयडेंटिफाय केले आणि मायक्रो झोन तयार केले. या मायक्रो झोनमध्ये सुद्धा आता तोच रेडी रेकनर राहणार आहे. आमचा विचार आहे पुढच्या काळात की मुंबई, पुणे जे काही मेट्रोपॉलिटन ज्या सिटीज आहे, नागरी भाग आहे, या नागरी भागामध्ये जे आपला झोन आहे ते मायक्रो झोनिंग करायचं आणि मायक्रो झोनिंग करून जेवढा छोटा झोन करू त्या झोनचे वेगवेगळे रेडी रेकनर रेट राहील. त्यामुळं चुकीच्या लोकांना चुकीचे रेट लागणार नाही. पुढच्या वर्षामध्ये आम्ही मायक्रो झोनिंग करतो आहे. खास करून मुंबईमध्ये, उपनगरमध्ये, ठाणेमध्ये, पुणेमध्ये, नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये या शहरात आम्ही आधी करू आणि इतर राज्यातही मग आपण मायक्रो झोनिंग करणार आहे. यामुळं अव्वाच्या सव्वा रेट प्रॉपर्टीवर लागणार नाही. ज्या प्रॉपर्टीचा जो रेट आहे त्याच प्रॉपर्टीचा तो लागेल. या घराचा रेट दुसऱ्या घराला लागणार नाही, दुसऱ्या घराचा रेट तिसऱ्या घराला लागणार नाही. त्या घराच्या प्रॉपर्टीच्या किमतीप्रमाणे त्या घराचा रेट राहील. असं एक आमूलाग्र बदल आम्ही या ठिकाणी रेडी रेकनरमध्ये करतो आहे. नाही, आम्ही आता 2011 पूर्वी ज्यांचे घरं जिथं आहेत, ज्यांनी शासकीय जागेवर घरं बांधलेले आहेत, ज्यांनी लेआउटमध्ये घरं बांधलेले आहेत, लेआउट करता आम्ही या ठिकाणी तुकडेबंदी कायदा हटवला खाजगी लेआउटमध्ये, त्यामुळं आता त्यांच्या रजिस्ट्री होणार आहे. 2011 पूर्वी ज्यांनी जिथे अतिक्रमण केलं असेल आणि ती जागा शासकीय प्रयोजनाकरता राखीव नसेल, DP प्लॅनमध्ये ही जागा रहिवासी असेल, रिजनल प्लॅनमध्ये जागा ही रहिवासी असेल, तर अशा जागेवर 2011 पूर्वीचे जे बांधकाम आहे, जेवढं बांधकाम असेल, 500 फूट असेल, 1000 फूट असेल, 1500 फूट असेल, पण 1500 फूटच्या वर केलं असेल तर तोडून टाकू, ते ठेवणार नाही. पण 1500 फूटपर्यंत मात्र त्यांच्या घराचं कायदेशीर करून देणे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कुठल्याही परप्रांतीय लोकांना आपले घरं कायदेशीर करता येणार नाही. कुठल्याही बांगलादेशी लोक, बाहेरचे लोक जे आले असतील त्यांना त्या योजनेचा फायदा मिळणार नाही. फक्त महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वीचे रहिवासी असलेला आणि तेव्हाच्या मतदार यादीत नाव असलेला व्यक्तीच फक्त या ठिकाणी या योजनेला पात्र ठरेल. आणि जनतेला आता त्यांच्या हक्काचे घरं बांधता येतील. आधी ही मुभा फक्त 500 स्क्वेअर फीटपर्यंत होती, आता 1500 स्क्वेअर फीटपर्यंत केलेली आहे आणि 1500 स्क्वेअर फीटमध्ये लोकांची घरं कायदेशीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा,
त्या जाहीरनामाचा एक काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. तोडून टाकण्यात येतील. परप्रांतीय लोकांची अनधिकृत अतिक्रमणे तोडण्यात येतील. ते रेग्युलाइज होणार नाही. दादा असे तो इतर राजकीय नेते आहेत त्यांच्या फोटोवरती फुल्या मारलेल्या होत्या. अजितदादांच्या फोटोवरती फुल्या मारलेली होती आणि काळी जादू अशा प्रकारे केली होती असा आरोप रोहित पवारांनी केलाय. हे सगळं जे आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. ज्या बाजू SIT समोर मांडायच्या त्या मीडियामध्ये मांडून त्या केसमध्ये अजून जास्त त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनामध्ये कल्लोळ निर्माण करण्याचं काम करतायत. इतकी सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे, त्यामध्ये जाऊन बसा ना, SITला काही पुरावे द्या. आता वडेट्टीवार काल बोलले अधिकाऱ्यांच्या परिवाराबद्दल, योग्य नाही आहे कुठल्या अधिकाऱ्याच्या परिवाराबद्दल संशय व्यक्त करणे. असेल माहिती तुम्ही SITला द्या. रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल त्यांनी SITला द्या. SIT तयार आहे ना. पण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही SITकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय. तुम्ही द्या ना त्या SITला. SIT कारवाई करेल. नुसतं मीडिया मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न काही लोकांना सुचलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी माननीय देवेंद्रजींनी खुला आवाहन केलं आहे, SIT समोर आपले पुरावे द्या. खराब प्रकारामध्ये ज्या मोठ्या मंडळींचा समावेश असल्याची नावं समोर येत आहे, या मंडळींची नावं जर सिद्ध झाली किंवा एकंदर या सगळ्या लोकांचा सहभाग सिद्ध झाला तर राज्यातलं महायुतीचं सरकार करू शकतं असं एकनाथ खडसे म्हणतात. असं आहे, 51% मतं मिळवून सरकार आलं आहे. हे काही अल्पमतातलं सरकार नाही. त्यामुळे एकनाथजी खडसे साहेबांनी सरकार पाडण्याच्या गोष्टीतनं दूर राहावं. एक राहिला प्रश्न, मोठ्या नेते जर त्या चौकशीमध्ये असतील, जे सर्वसाधारण माणसाला चौकशीमध्ये जे नियम आहे, जो कायदा आहे, जी शिक्षा आहे ती मोठ्या माणसांना होईल. त्यामध्ये कायद्याच्या राज्यामध्ये कोण वाचणार आहे? छोटा की मोठा सारखाच असतो. त्यामुळं ज्यांना छोट्या माणसाला शिक्षा आली मोठ्याही माणसाला होईल. पण याचं सरकार पडणार आहे, हे जे जनतेमध्ये जाऊन सरकार पाडा, अशा काही घटनातून सरकार वगैरे पडत नाही. जनतेत जा, जनतेत मतं मिळवा. आता ते किंचित किंचित होत चालले आहे. सरकार पाडण्याचा कशाला विचार करता? सर, कॅगचा नुकताच एक अहवाल आलाय. त्यांनी सरकारच्या जवळपास 891 कोटीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मागील 10 वर्षात जवळपास 10,000 प्रश्न जे आहेत ते प्रलंबित असल्याचं म्हटलंय. नाही, कॅगच्या अहवालात जे काही पॅरा येतात ना, त्यामध्ये आम्ही म्हणतो रिप्लाय करतो, सरकार त्यांचं खंडन करतं. हे येतात, प्रत्येक विभागाचे येतात, प्रत्येक खर्चावर येतात. पण त्याचं अधिक स्पष्टीकरण मात्र झालं तर कॅगचा जो काही मुद्दा आहे तो ऑटोमॅटिक निरस्त होऊन जातो, संपून जातो. त्यामुळे मला वाटतं कॅगच्या रिपोर्टबद्दल सरकार नेहमीच कॅगचे खुलासे करत राहतं. खरातची जी पत्नी आहे तिच्या नावे सुद्धा अनेक संपत्ती ज्या आहेत समोर येताना पाहिल्या म्हणजे अनेक व्यवहार समोर येताना पाहिल्या मिळतात. मुलाला अटक झालेली आहे, पत्नी मात्र फरार आहे. नाही, जिथे असेल तिथून सरकार आणतं, पोलीस आणतात. पोलीस आपले सक्षम आहे महाराष्ट्राचे. महाराष्ट्र पोलीस ही देशातली सर्वात चांगली पोलीस आहे. त्यामुळे संशय व्यक्त करू नका. जिथे असेल तिथून हुडकून काढेल. आणि अवैध संपत्ती जमा करणे, नियमबाह्य संपत्ती असणे हे सर्व कायद्याच्या कक्षेत आहे. त्यामुळे मला वाटतं कायदेशीर ज्या बाबी आहे, ती खरातची पत्नी असो की कोणी असो, त्यांना धुंडून सरकार काढेल आणि कारवाई करेल. सर, बऱ्याच जमिनी आहेत त्या घेतलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे महसूल विभाग तुमच्याकडे आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात तुम्ही एक वेगळी चौकशी करणार आहात का? कारण की बऱ्याच जागांचा संबंध SIT जो रिपोर्ट तयार करेल त्यावर महसूलचाही भाग राहणार. आता SIT सुरू असताना वेगळी महसूलची SIT तयार करणे योग्य नाही. ते SITचा भाग आहे. ते जेव्हा आम्हाला रिपोर्ट पाठवतील की महसूल खात्याला की ही जागेत गडबड आहे, तेवढाच आमचा महसूल खातं इन्क्वायरी टेक ओव्हर करेल. सर, वडेट्टीवारांनी असं म्हटलंय की खरातच्या मुलीच्या लग्नात ज्यांची ज्यांची नावं होती, राजकीय नेत्यांची अनेक नावं जी आहेत त्या लग्नपत्रिकेवरती पाहायला मिळतात. त्यामुळे अशा लोकांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी मी सांगितलं ना, मीडियामध्ये तोंडाच्या वाफा फेकणे
आणि मीडिया मॅनेजमेंट करून आपली पद कायम ठेवण्याचं काम काही लोक करतात आहे. वडेट्टीवारजीला माझी विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा बाईट घ्या त्यांचं जाऊन. वडेट्टीवारला विनंती आहे, तुम्ही पुन्हा एक बाईट घ्या. माझी विनंती त्यांना कळवा की हाय सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये काही पुरावे असतील तर SITकडे द्या. मीडियामध्ये बोलून काय फायदा आहे? आपण बघतो जैन मुली आणि जैन व्यावसायिकांना घरात यांनी मासा खाण्यासाठी भाग पाडलं. त्यांनी सुद्धा SITला या सगळ्या पद्धतीचा तपास हा दिलेला आहे. कुठेतरी धार्मिक भावना भडकवण्यात आल्याचे सुद्धा प्रयत्न केले आणि जैन समुदाय नाराज असल्याचं पाहायला नाही, ठीक आहे. त्यांनी त्यांचाही सुद्धा जी भावना आहे ते पत्राद्वारे जर SITला कळवलं तर SIT ती दखल घेईल. राणींचं आहे ते धर्मांतर केलं जाते असं संजय राऊत म्हणतायत जैन समुदायांकडून. एकीकडे धर्मांतर कायदा आणला मात्र यांना जैन मुली आचार्य नयन पद्मसागर म्हणाले होते. मला माहिती आहे, पण माझं एवढंच म्हणणं आहे की जैन पद्मसागर महामुनी जी आहेत, नयन पद्मसागरजी, त्यांनी कुणाच्या दाखल्यावर बोलले, काय बोलले याच्यावर मला काही जास्त अभ्यास नाही आहे. त्यामुळं मी याचं उत्तर देणं काही योग्य नाही. मुंबईच्या महापौर नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे. तो संपूर्ण अधिकार माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचा आहे. त्यांनी त्यांच्या पक्षात योग्य निर्णय करायचे आहे. संजय राऊत असं म्हणतात की सरकारने घेतलेले जे काही आर्थिक निर्णय आहेत तो ठेकेदारांना फायदेशीर आहे. त्यामुळे राऊत म्हणतात की जे काही निर्णय घेतात ते ठेकेदारांच्या हिताचे आहेत. संजय राऊतचं आजकाल कोणी ऐकत नाही, मी ऐकलं नाही. आपण बघतोय की अकोल्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडनं सरीसुखाची मागणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर महिला या अतिशय आक्रमक झालेल्या आहेत. एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे दाद कोणाकडे मागावी हा प्रश्न निर्माण झाला. नाही, आता सक्षम गृह खाता आहे, माननीय मुख्यमंत्र्याकडे काही त्यांनी मागणी केली किंवा तेथील पालकमंत्री आहे, सरकार आहे, पोलीस स्टेशन आहे, त्यांनी योग्य मागणी केली तर 100% त्या ठिकाणी कारवाई होतं. तुम्ही आपल्या माध्यमातून अशा आमच्या बहिणींना विनंती आहे, त्यांनी तातडीनं गुन्हे दाखल करावे. गुन्हे दाखल करून माननीय मुख्यमंत्री आहे, मी वाटल्यास माननीय मुख्यमंत्र्यांना माहितीच आहे, पण अजूनही मी त्या ठिकाणी पुढाकार घेईल, पण त्यांना न्याय मिळेल. मुंबईच्या महापौर म्हणतायत की माझा घसा हा खराब होता आणि जैन मुलींनी दिलेल्या औषधामुळे माझा घसा बरा झाला. आणि या सगळ्या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा वाढत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. अंधश्रद्धाचे निकष वेगळे आहे. जैन महामुनी दिलेल्या आशीर्वादाचे वचन वेगळे आहेत. समाजाचं स्वास्थ्य निर्माण करण्याचं काम जैन महामुनी करतात आणि त्यामुळे भावनेच्या आधारावर त्यांनी बोललं असेल आमच्या महापौरांनी, त्यावर तुम्ही अदरवाईज घेऊ नका. भक्तिसागर समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आदर्श निर्माण करण्याचं काम जैन महामुनी करतात. त्याच्या आधारावर एखादी गोष्ट महापौरांनी बोलली त्याच्यावर अंधश्रद्धा आहे असं आणणे काही योग्य नाही आहे. अंधश्रद्धेचा वेगळा त्या ठिकाणी निकष आहे, कायदे आहे, त्यामुळे याला अंधश्रद्धेशी जोडणे काही योग्य नाही. सर, काल पायदेशीर याच्या शेवटच्या दिवशी 4 दिवसांमध्ये 1100 GR शासनाने रिलीज केले. 350 450 गेल्या 2 दिवसात गेले, कारण शनिवार रविवारी सुट्टी दिवशी 200 GR. असा 31 मार्चला कुठलंही सरकार 3 दिवस जे काही तुमचे अकाउंट्स आहेत, जे काही पैसे डिस्बर्स करायचे आहे ते करत असतं. त्याच्यात नवीन GR काही नसतं. तुम्ही जे बजेट अमाऊंट ठेवलेलं आहे ते बजेटेड अमाऊंटला खाली डिस्बर्स करणे. समजा नागपूर जिल्हा परिषद आहे, त्यांचं समजा 20 कोटी बाकी आहे, ते 31 मार्चला ते 20 कोटी पाठवतात. शेवटी हे नवीन नसतं. जे काही तुमचं बजेटेड अलॉकेशन आहे त्या बजेटेड अलॉकेशनला डिस्बर्स करणे, ते खाली पाठवणे, याकरता ते GR काढतात. त्यामुळं हे फायनान्स डिपार्टमेंट मागच्या 50 वर्षापासून हेच चालतं. त्यामुळे याच्यात नवीन नसतं काही. वर्षभरामध्ये ही कामं का केली जात नाही? बजेट एकदम शेवटच्या शेवटच्या दिवसापर्यंत का ताणलं? 31 मार्चपर्यंत जातं. शेवटी लेखाजोखा तयार होतो 31 मार्चलाच पर्यंत जातं आणि शेवटी समजा 1000 रुपये बजेट अमाऊंट ठेवला असेल आणि 800 रुपयाचं काम झालं असेल तर 800 रुपये जातात. शेवटच्या दिवशी तुम्हाला पूर्ण कट देतं, केवढं किती काम झालं त्याचं कंप्लायन्स म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट येतं, CC येतं. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट त्या विभागाला CC मागतं, कम्प्लिशन सर्टिफिकेट, आणि तेवढ्याच सर्टिफिकेटच्या आधारावर मग तेवढा पैसा रिलीज होतो. म्हणून ते नवीन GR निघतात. पारदर्शकता आहे सर्व निर्णय. एकदम पारदर्शकता आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख काम करत आहे. लोकाभिमुख सरकारचं प्रतिबिंब जनतेच्या मनावर ठसलेलं आहे
म्हणूनच तुम्हाला महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये मोठा विजय मिळाला आहे. सर आपके डिपार्टमेंट ने एक बड़ा फैसला लिया देखिए, एक बहुत बड़ा अहम फैसला महाराष्ट्र सरकार ने लिया है। जो युद्धजन्य परिस्थिति है और हमें ऐसा लगता है कि थोड़ा बहुत से चीज़ों के रेट बढ़ेंगे ऐसा अनुमान लगाया जाता है। तो कल ये बड़ी संकट महाराष्ट्र में नहीं आए, इस वजह से हमारी सरकार ने माननीय मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में जो इस साल का रेडी रेकनर है, मालमत्ताओं का जो हम रजिस्ट्री का जो रेट लेते हैं, जो बाजार मूल्य तय करते हैं, वो कांस्टेंट रखा है। जो 25-26 के रेट से उसको कांस्टेंट 26-27 के लिए किया गया। इसलिए इस साल के जितने भी व्यवहार हो गए वो पुराने रेट पर ही हो गए, नए रेट लागू नहीं किए। वैसी डिमांड थी कि 12, 14, 15, 16% की बढ़त पूरे महाराष्ट्र में थी। 15-16% बढ़ा सकते थे, लेकिन हमने निर्णय किया सरकार ने कि नहीं बढ़ाना है, नहीं बढ़ाना है। जनता के जेब से पैसा नहीं जाना चाहिए, इसलिए निर्णय लिया गया। जहां पर इस साल जो नगर पालिका, नगर पंचायत, कारपोरेशन में कुछ डीपी में चेंजेस हुए, डेवलपमेंट प्लान में, उस चेंजेस को ये जो रेडी रेकनर रेट इफेक्ट होता नहीं, इसलिए 25-26 का रेट लगाकर डीपी को अनुमति दी है। इसलिए 25-26 के रेट ही उनको भी लगेंगे जो नया डीपी हुआ है। रीजनल प्लान में कुछ चेंजेस हुए हैं, गांव में चेंजेस हुए हैं, गांव नोटिफाइड नहीं हुए हैं, कई जगह प्रॉपर्टी नोटिफाइड नहीं होती है, वो सबको नोटिफाइड करके हमने 25-26 का रेट लगाया, इसलिए उनको भी बढ़ोतरी नहीं होगी। और कुछ पिछले रेडी रेकनर में गलतियां होती है। कभी कभी ये प्लॉट है, उसके बाजू का दूसरा प्लॉट है, ये प्लॉट को अलग रेट है, ये प्लॉट को अलग रेट है, बाजू वाले को, इसको सेम रेट पे लाना पड़ता है, वो उसको हमको करेक्शन करना पड़ता है। तो ऐसी कई प्रॉपर्टी थी कि वहाँ एक को ज़्यादा है, एक को कम है, सेम प्रॉपर्टी है, उसका करेक्शन हमने कर लिया है। इससे लोगों को फायदा होगा। बहुत लोगों की चिल्लाटी में बाजू वाले को तो 1000 रुपये रेट है, मुझे 2000 रुपये लगा दिया, तो उसका एक बहुत बड़ा नुकसान था। तो वो भी हमने करेक्शन कर लिया है, ये भी हमने किया है। और जो हमने माइक्रो जोनिंग किया है, अब हम सोच रहे हैं कि महाराष्ट्र में हम हर सिटी का माइक्रो जोनिंग करेंगे। मुंबई, पुणे, ठाणे, उपनगर, नागपुर, संभाजीनगर, ऐसे शहरों का माइक्रो जोनिंग करने से क्या होगा, जो प्लॉट का जो रेट है उसी प्लॉट को लगेगा, इसका रेट उसको नहीं लगेगा। तो जिस प्रॉपर्टी की जो वैल्यू है उसको डिसाइड की जाएगी। तो ये माइक्रो जोनिंग का भी प्रोसेस सरकार ने किया है और आगे चल के पूरा 3 सालों में पूरे महाराष्ट्र का माइक्रो जोनिंग होगा, जिसके आधार पे चिल्लाट सारी बंद हो जाएगी, जनता का नुकसान नहीं होगा। ये अहम फैसले हमारे राजस्व विभाग ने लिए हैं। हमारे आईजीआर जो वहाँ बिनवड़े है, बहुत ही पारदर्शी, गतिमान उन्होंने निर्णय लिया है और हमारी सरकार ने ये निर्णय को अंतिम किया है। लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी ने वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट को लेकर पीएम मोदी को कहा है कि ट्रम्प जो है पीएम मोदी को चलाते हैं, इस तरह का स्टेटमेंट उन्होंने कहा। वो जहां भी जाते हैं अपनी सभाओं में, 5 राज्यों में चुनाव है, वहां सभा में यही बात बोल रहे हैं कि पीएम कॉम्प्रोमाइज है और डोनाल्ड ट्रम्प ही प्रधानमंत्री को चला रहे हैं। जनता उसको वोट देती नहीं है। जनता विकसित भारत 2047 को वोट देती है। उसके जो संकल्प मोदी जी ने किया उसको वोट दे रही है। कितना भी चिल्लाएंगे, जनता को अब राहुल गांधी पे भरोसा नहीं रहा है। अब इंडिया की बात करना चाहिए तो अमेरिका में जाके घुसते हैं, वो ट्रम्प के साथ घुसते हैं। मुझे लगता है इंडिया में, भारत में जो उनको कुछ बोल नहीं सकते ऐसे निर्णय मोदी जी ने लिए, वो कहीं भी उनके कार्यकाल में 65 साल के कांग्रेस कार्यकर्ताओं ने जो गलती किया है कार्यकाल में, वो सुधारने का काम मोदी जी ने किया। और कांग्रेस पार्टी का सारा सड़ा हुआ जो प्रशासन था उसको बाजू करके मोदी जी ने पारदर्शी प्रशासन लाया। और इसलिए राहुल गांधी अब कुछ नहीं रहा तो ट्रम्प से साथ जोड़ते हैं, इससे जोड़ते हैं, विदेश के साथ जोड़ते हैं। देश के हालात को जोड़नी चाहिए, देश के विकास की बात करनी चाहिए। अगर पश्चिम बंगाल में जाते तो पश्चिम बंगाल की बात करनी चाहिए, केरल में जाते तो केरल की बात करनी चाहिए। अब राहुल गांधी खुद ही विदेशी टूर पे रहते हैं, इसलिए वो वहाँ के कुछ लेके आते हैं पूड़ी पाड़ी और यहाँ छोड़ देते हैं। मुझे लगता है जो राज्य में जाते हैं उस राज्य की बात होनी चाहिए। राहुल गांधी से जुड़ा एक सवाल है, इलेक्शन कमीशन को लेटर लिखा है, उसमें बीजेपी को उन्होंने तंज कसते हुए कहा है कि बीजेपी जो है पश्चिम बंगाल में मिसयूज कर रही है वोट नंबर 6 का, फेक वोटर
जब व्यक्ति हारता है तब ये सारी चीजें करता है। ममता बनर्जी के आखिरी चुनाव है और बहुत भारी वोटों से हारने वाली है। पिछले बार थोड़ा सी बच गई, आखिरी में थोड़ा सहानुभूति ले ली। इस बार कुछ सहानुभूति नहीं है, इस बार चुनाव हारना तय है। इसलिए अलग अलग रोज आरोप लगाकर, रोज अलग अलग, कभी वोटर लिस्ट पे, कभी मशीन पे। अब देखेंगे हारने के बाद ही बोलेंगे मशीन खराब थी, पक्का लिख लीजिए। अब मशीन खराब हो जाएगी ऐसा बिल्कुल पक्का लिखेंगे वो। अब लिखेंगे वोटर लिस्ट खराब है। राज्य में मुख्यमंत्री आप हो, प्रशासन आपके कंट्रोल में है, प्रशासन आपके हाथ में है, और आप कहते हो कि ऐसा हो गया। आप मुख्यमंत्री है, वहाँ आपके डिप्टी कलेक्टर, आपके तहसीलदार है, आपके प्रशासन मानने वाले लोग हैं। इतनी जल्दी बदल गए? हार रही है और बहुत वोटों से हार रही है। इसलिए ये सब अलग अलग प्रकार के आरोप ममता बनर्जी लगा रही है। एक राहुल गांधी से लेकर सवाल लीजिए, वंदे मातरम का राहुल गांधी पर फिर बांध करते नजर, उनका एक वीडियो सामने आया कि वंदे मातरम गाया जा रहा था, राहुल गांधी अपनी कुर्सी पे बैठे थे। कैसे देखते राहुल गांधी के चरित्र को? जिस प्रकार से देखिए, कोई संस्कार ही नहीं है वंदे मातरम के उन पर। राष्ट्रगान के भी संस्कार नहीं है, वंदे मातरम के संस्कार नहीं है। समझे कि समझता ही नहीं वंदे मातरम का अर्थ। जरा अर्थ खोले, एक एक वर्ड्स है वंदे मातरम के, उसका अगर राहुल गांधी खोले तो समझे क्या है वंदे मातरम। कभी सोचा ही नहीं है, कभी पढ़ा ही नहीं है, कभी लिखा ही नहीं है, 4 लाइन बोल भी सकते नहीं है, इसलिए ये हरकतें करते हैं। महाराष्ट्रामध्ये जमीन मोजणी करता एक नवीन सॉफ्टवेअर वर्जन 2 आमचा जमाबंदी आयुक्त लॉन्च करता आहे। भूमी अभिलेखमध्ये वर्जन 2 आल्यावर जमिनीची मोजणीचा जो काळ आहे तो कमी होईल। पुढच्या 3 दिवसामध्ये वर्जन 2 लॉन्च होते आहे। 3 दिवस थोडा तुम्हाला भूमी अभिलेखचे वेबसाईट त्या ठिकाणी डाऊन दिसतील, कारण वर्जन 2 चं अपलोड सुरू झालेलं आहे। ते आयक्लाउडवर जोडला गेलेला आहे। संपूर्ण मालमत्ता ही आयक्लाउडवर जाणार आहे आणि त्यामुळं वर्जन 2 साठी आमचं राजस्व विभाग तयार झाला आहे, भूमी अभिलेख तयार झाला आहे आणि 1-2 दिवसामध्ये वर्जन 2 लागू होते आहे। सोबतच आता मालमत्ता मोजणी करताना पोट हिस्से आहे। एका सर्वे नंबरमध्ये 4-5 भाऊ आहे, एका सर्वे नंबरच्या आजूबाजूला 4 वेगवेगळ्या शेती आहे आणि एकाची शेती मोजायची असेल तर संपूर्ण 10-12 लोकांचे पैसे त्या एका व्यक्तीकडनं घ्यायचे। त्यामुळं एक मोठा भार जमीन मोजणीवर कास्तकारावर पडायचा, शेतकऱ्यावर पडायचा। आता सरकारने 200 रुपये केले आहे, पोट हिस्सा मोजणी 200 रुपये। त्यामुळं 5 जणांचा जरी हिस्सा मोजायचा असेल तरी 1000 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये फक्त जमिनीची मोजणी होऊ शकतं। आता जे 10,000 रुपये लागायचे शेतकऱ्यांना ते 1000 रुपयात होणार आहे। 200 रुपये पोट हिस्सा केलेला आहे। आधी तो समजा 1000 रुपये मोजणी एका व्यक्तीची असेल तर 1000 10 लोकांचे पैसे त्याला भरावे लागत होते शेतकऱ्याला, एका शेतकऱ्यांना। 10 लोकांची मोजणी झाल्याशिवाय मधली मोजणी होत नाही, कारण सर्वांची मोजणी करावं लागतं। म्हणून तो शेतकऱ्याचा भार कमी केला। फक्त 200 रुपये केल्यामुळं जे 10,000 रुपये शेतकऱ्याची मोजणी होती ते आता 1000 रुपयावाली आहे। शर्तभंगाचे अधिकार महसूल मंत्र्याला होते, पण आम्ही कायदा बदलला। लहान लहान शर्तभंग करता नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गडचिरोलीच्या लोकांना मंत्रालयात खेटे मारावे लागत होते। आता शर्तभंगाचे अधिकार कलेक्टरला 10 लाख रुपयापर्यंत, कमिशनरला 20 लाख रुपयापर्यंत हे दिल्यामुळं 90% प्रकरण मंत्रालयात येणार नाही। क्लास 2 क्लास 1चं आता प्रकरण येणार नाही। तिकडे 1 कोटी रुपयापर्यंत, 1 कोटी रुपयापर्यंत खालीच निर्णय होणार। शर्तभंगाचे निर्णय खाली होणार। 90% लोक मंत्रालयात येणार नाही, मंत्रालयाची गर्दी कमी होईल। इज ऑफ डुईंग बिझनेस, अधिकाराचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय राज्य पुढे जाऊ शकत नाही। लहान लहान शेतकऱ्याला महसूल मंत्र्याच्या घरी यावं लागतं, हे काही योग्य नाही आहे। कलेक्टर आणि तहसीलदारकडेच निर्णय झाले पाहिजे आणि कलेक्टर आणि तहसीलदारने सुद्धा 30 दिवसात निर्णय घेतले पाहिजे। कुठलीही कॉशी ज्युडिशियली केस 90 दिवसात संपली पाहिजे। 90 दिवसाच्या वर आणि 2 हिअरिंगच्या वर कोणी शेतकरी
तहसीलदारकडे जाणार नाही. वर्षानुवर्ष 10-10 वर्ष केस चालू आहे. त्यामुळे शेतकरी कंटाळले आहे. महसूल खात्याचं नाव खराब होत आहे. त्यामुळं आता आमच्या सूचना आहेत सर्व तहसीलदार प्रांतांना आणि ॲडिशनल कलेक्टर कमिशनरला की 90 दिवसात केस संपली पाहिजे. 2च हिअरिंग असल्या पाहिजे. माझ्याकडे 13,000 केस पेंडिंग होत्या. 3,000 केसची सुनावणी झाली. 2च तारीख दिल्या आणि आता जवळपास 3,000 केस संपल्या. माझे अधिकार आम्ही प्रधान सचिवाला दिले, माझे अधिकार राज्यमंत्र्याला दिले आणि यातनं मोठ्या केसेस डिसाईड झाल्या. राज्य सरकार जर गतिमान पारदर्शी विचार करताय तर महसूल प्रशासनाच्या तलाट्यापर्यंत सर्वांनी पारदर्शी आणि गतिमान विचार केला पाहिजे. होणार आहे. आता आम्ही नियमात पुढच्या जुलैच्या बजेटमध्ये जे काही मी अधिनियम करणार आहे नवीन, त्यामध्ये काही काळ टाकणार आहे, कायद्याने बंधनकारक करणार आहे. कॉशी ज्युडिशियली 90 दिवसात संपल्या पाहिजे. 2च तारखी त्या ठिकाणी मोठ्या मुश्किली झाल्या पाहिजे. किती वेळा शेतकऱ्याला बोलणार आहे? रस्त्याचे प्रकरण तर बंदच झाले पाहिजे. रस्त्याकरता तर आता आपण हे निर्णय घेतला, पांधन रस्त्याकरता एकही शेतकऱ्याला तहसीलदारकडे जायची गरज नाही. सरकार मोजणी करेल, सरकार रस्ते खुले करेल. कोणी जर शेतकरी एखादा रस्ता अडवला असेल, सार्वजनिक रस्ता, त्याचा 5 वर्ष आधी आम्ही ब्लॉक करणार आहे. त्याच्या सर्व योजना ब्लॉक करणार. कारण एक शेतकऱ्याने रस्ता अडवल्यामुळे 50 शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि तो कोर्टात चालला आहे कारण नसताना. आणि त्यामुळं शेतकऱ्याची मोजणी, शेतकऱ्यांचा रस्ता, शेतकऱ्यांचा पांधन रस्ता हा एकदम क्लिअर राहिला पाहिजे. 12ही महिने शेतकऱ्याला शेतात जाता आलं पाहिजे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे. नहीं, एकदम अच्छा है. नया सेंसस आएगा क्योंकि 2011 के सेंसस से आज अगर अपन देखें तो 2011 पे चल रहे 2026 में, तो 14 साल में जो जनसंख्या बढ़ी है उसका एक्यूरेट जनगणना होगी तो उसके हिसाब से प्लानिंग होता है. जनगणना जो आएगी उसके हिसाब से आगे का प्लान बनेगा, क्योंकि कोई भी सरकार की योजना बनती है जनगणना पे. तो 2011 अभी भी जो हम सरकार की योजना बनाते हैं वाटर सप्लाई की, रोड की, रास्ते की, तो 2011 के सेंसस पे बनाते हैं. अब अगर 2026 में ये सेंसस आएगा 2021 के आधार पे, ये सेंसस ही आगे की सारी योजना के लिए, वाटर सप्लाई कितना चाहिए, रास्ते कितने चाहिए, पानी कितनी चाहिए, ये सारी योजना उसके ओर बनेगी. तो ये अच्छा है महाराष्ट्र की जनता के लिए. महाराष्ट्रामध्ये जनगणना ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. या जनगणनेमुळं 2026ला असलेला त्या ठिकाणी लोकसंख्येचा आधार, लोकसंख्या विचारात घेऊन घरोघरी जाऊन ही जनगणना होईल. आणि या जनगणनेमुळं एकंदरीत डेव्हलपमेंटच्या स्कीम या नव्याने सुरू होतील. आत्ता महाराष्ट्रात देशामध्ये ज्या काही स्कीम चालू आहे, वॉटर सप्लाय असेल, एज्युकेशन असेल, जो काही आर्थिक आपण बजेट तयार करतो, जे काही बजेट करतं केंद्र सरकार, राज्य सरकार, जे काही जनतेला फॅसिलिटी येतं ते 2011च्या सेन्सस देतं. एखाद्या गावात 2011मध्ये 1000 लोक आहेत, आता 2000 झाले, तर सेन्सस आल्यानंतर तेवढ्या लोकांसाठी योजना बनेल. त्यामुळे सेन्सस हे या देशाचा मूळ आहे, या देशाचा गाभा आहे. सेन्सस असल्याशिवाय कुठलाही अंदाज बांधता येत नाही. सेन्सस असल्याशिवाय कुठल्याही योजनांना त्या ठिकाणी योजनांना अपेक्षित त्या ठिकाणी निधी मिळत नाही. सेन्सस आल्यानंतर मात्र सर्व योजना हे 2021च्या सेन्ससनुसार होतील. त्यामुळं लोकांना या सेन्ससची फार गरज असतं आणि सर्वच कुठल्याही सिस्टीममध्ये सेन्ससवरच काम करावं लागतं. तुम्ही अधिकाऱ्याच्या नियुक्त्या करा, प्रशासन करा, सरकार करा, योजना करा, कुठलाही सेन्ससच आधार असतो. त्यामुळं सेन्ससच महत्त्वाचं आहे आणि ते अपेक्षित आहे. लवकर झालं पाहिजे, ही जनतेची आणि सरकारची जबाबदारी आहे.